If you turn to John 16 chapter योहान याचा 16वा अध्याय and the 8th verse, 8वं वचन, this is what the Lord Jesus taught. येशू ख्रिस्ताने हे शिकवलं, When the Comforter, when He is come, जेव्हा कैवारी तुम्हाकडे येईल, He will reprove the world of sin and of righteousness and of judgment. तेव्हा तो पापाविषयी, धार्मिकतेविषयी, न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. See, my friends, पहा माझ्या मित्रांनो, many people think, oh yes, I know God. अनेक लोक असा विचार करतात की अरे हो, मला तर देव ठाऊक आहे, I have my own God. मला माझे स्वतःचे देव आहेत. I want to tell you who is your own God. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे, विचारायचं आहे की तुमचा स्वतःचा देव कोण आहे. Did you look in the mirror today? तुम्ही आज आरशात पाहिलं का? Did you look in your mirror today? तुम्ही आज तुमच्या आरशामध्ये पाहिलं का? Did you worship at the mirror today? आणि आज तुम्ही त्या आरशामधील व्यक्तीची उपासना केली का? In hotels you have big mirrors हॉटेलमध्ये मोठे आरशे असतात. at the entrance, हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी मोठमोठे आरशे असतात and you can see people आणि तुम्ही तिथे लोकांना पाहू शकता. as they come. जेव्हा लोक तिथून आत येतात तेव्हा तुम्ही त्यांना पाहता They are worshiping. आणि ते जणू काय स्वतःचीच उपासना करतात, नाही का? Yes. होय. There is another God that you worship. आणि तुम्ही उपासना करता असा दुसरा एक देव आहे, That is तो म्हणजे money. पैसा. The Lord Jesus said, येशू ख्रिस्त असं म्हणाला, no man can serve two masters. कोणीही माणूस दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. Either he will love the one and despise the other. एक तर तो एकावरती प्रेम करील आणि दुसऱ्याला तुच्छ लेखील. Do you see that? तुम्हाला हे समजतं का? So, त्यामुळे you know, I put my hand into my father's old coat was hanging there. आणि असं झालं एकदा की माझ्या वडिलांचा जुना कोट तिथे लटकून ठेवला होता. त्या जुन्या कोटाच्या खिशामध्ये मी हात घातला. And when I put my hand inside, I found a big coin. जेव्हा मी त्या खिशामध्ये हात घातला तेव्हा मला तेथे मोठं नाणं सापडलं. I was a boy of 10 or 12. आणि त्यावेळेला मी 10-12 वर्षांचा मुलगा असेन. And that coin could get me 8 Cadbury's chocolates. आणि त्या सापडलेल्या नाण्याने मी 8 कॅडबरी चॉकलेट विकत घेतले. So when I was eating my Cadbury's, आणि जेव्हा मी त्या कॅडबरी खात होतो तेव्हा my mother asked me, how did you get them? माझ्या आईने विचारलं की या कॅडबरी कुठून आल्या. I have a big factory here. आणि येथे माझा मोठा कारखाना आहे. A computer that produced many lies. असा कॉम्प्युटर की जो अनेक लबाड्या निर्माण करतो. Lies, lies. Jeevam, not lies. खोट खोट लबाड्या. Great computer. It doesn't need any new batteries. असा मोठा कॉम्प्युटर की ज्याला नवीन बॅटरी लागत नाही. You don't need electricity even. आणि हा कॉम्प्युटर चालवण्याकरता तुम्हाला विजेची देखील गरज नाही, नाही का? I told a lie to my mother. मी माझ्या आईला खोटं बोललो. I was playing hockey. I found the money. मी असं म्हणालो की मी जेव्हा हॉकी खेळत होतो तेव्हा मला हे पैसे सापडले. Lie. लबाडी. That lie was in my heart for many years. ती लबाडी माझ्या अंतःकरणामध्ये अनेक वर्ष राहिली. But the Lord Jesus showed me that lie. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मला ती लबाडी दाखवून दिली. So I told my तेव्हा mother, मी आईला सांगितलं see, I spoke lies to you. की हे पहा आई, मी तुझ्या बरोबर खोटं बोललो होतो. You know, friends, पहा, लक्षात घ्या मित्रांनो, when the Holy Spirit is come, जेव्हा पवित्र आत्मा येतो He will reprove the world of sin. तो जगाला पापाची खात्री पटवून देतो. The sins which you have hidden carefully,
secretly. असे पाप की जे तुम्ही खूप काळजीपूर्वक गुप्त ठिकाणी लपवून ठेवलेले असतात, They will come out. They cannot be hidden anymore. तेव्हा ते बाहेर येतात. पवित्र आत्मा आल्यावर ते लपलेले राहू शकत नाहीत. The Lord Jesus said, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला, this is the condemnation. हाच निवाडा आहे की Light has come into the world, जगामध्ये प्रकाश आला, but men love darkness more than light. पण माणसांनी प्रकाशापेक्षा अंधकाराची जास्त आवड धरली. Shall we switch off all the lights now? आणि लक्षात घ्या, आपण आता येथले सगळे दिवे बंद करावेत का? It will be pitch dark. जर आता आपण येथले दिवे बंद केले तर येथे एक दाट काळोख पडेल. But Jesus said, men love darkness more than light. पण येशू ख्रिस्त म्हणाला की माणसाने प्रकाशापेक्षा अंधकाराची आवड धरली, Because their deeds are evil. कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. Neither will they come to the light, त्यामुळे ते प्रकाशाकडे येत नाहीत, lest their deeds be reproved. त्यांची वाईट कृत्ये उघड पडू नयेत म्हणून ते Do प्रकाशाकडे you see येत this? नाहीत. तुम्हाला Now हे समजतं का? everybody is saying tsunami has come, आता सगळे जण असं म्हणत आहेत की सुनामी आली, and how to distribute all the relief that is being sent from other countries. आणि इतर देशांनी मदत म्हणून ज्या गोष्टी पाठवल्या आहेत, जो निधी पाठवला आहे, त्याचं वाटप कसं बरं करावं. Very big problem. आणि ती एक मोठी समस्या होऊन बसली होती. Because much of that money goes into the pockets of our thieves. कारण इतर देशांनी मदत म्हणून पाठवलेल्या त्या निधीमधील अधिकतम रक्कम ही आपल्या चोरांच्या खिशात जाते. How sad. किती दुःखाची गोष्ट आहे. Some years ago, काही वर्षांपूर्वी there was a great flood and a great cyclone which destroyed many villages in one state. आपल्या एका राज्यामध्ये मोठं वादळ आलं आणि त्या वादळामधून निर्माण झालेल्या मोठ्या पुराने त्या राज्यातील अनेक गावं उद्ध्वस्त केली. And the government appointed one man in the collector's office to distribute the relief. आणि मग सरकारने कलेक्टरच्या ऑफिसमधील एका माणसाला त्या मदत निधीचं वाटप करण्याकरता नेमलं. And this man was a communist before. आणि हा मनुष्य आधी साम्यवादी होता. A man who wanted to burn railway stations. असा माणूस की ज्याला रेल्वे स्टेशन जाळून टाकायचे होते. An evil man. अगदी दुष्ट माणूस. But the Lord Jesus touched him. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला. And he became a great blessing in his office. आणि तो त्याच्या ऑफिसमध्ये मोठा आशीर्वादित व्यक्ती ठरला. And the collector's personal assistant said to me, आणि एका कलेक्टरचा वैयक्तिक मदतनीस मला असं म्हणाला की there is only one man in this collectorate who is an honest, sincere worker. की या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये एकच असा माणूस आहे की जो इमानदार आणि प्रामाणिक कर्मचारी आहे. Who is this? आणि तो कोण होता? This man. हा मनुष्य. He was converted. त्याचं परिवर्तन झालं होतं. He became a new man. तो एक नवीन मनुष्य झाला होता. My dear people, माझ्या प्रिय मित्रांनो, I don't see any hope. You may say there is a lot of money pouring in from America into Bangalore. मला तरी कुठली आशा दिसत नाही. तुम्ही कदाचित असं म्हणत असाल की बँगलोर मध्ये अमेरिकेमधून मोठा पैसा येत आहे. Dollars are coming. डॉलर मधून पैसा येत आहे. We are getting big salary. आणि आम्हाला मोठमोठे पगार मिळत आहेत. That money will make your families to burn and to burn in hellfire. लक्षात घ्या, हेच मोठमोठे पगार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नरकाग्नीमध्ये जाळून टाकण्याकरता सहाय्यभूत ठरतील.
Money has not made any man happy. लक्षात घ्या, पैशाने कुठलाही मनुष्य कधीही आनंदी झाला नाही. I have found the more money a man gets, मला असं आढळतं की जेवढा अधिक पैसा माणसाला मिळतो, the more greedy he gets. तेवढा अधिक तो माणूस हावरट बनून जातो. I saw my grandfather as a boy, मी लहान मुलगा असताना माझ्या आजोबांना पाहिलं आहे, very small आणि boy. मी तेव्हा अगदी लहान मुलगा होतो. My grandfather's family had a lot of money, lot of property. माझ्या आजोबांच्या कुटुंबाकडे खूपच संपत्ती होती आणि खूपच पैसा होता. But he became a seeker after God. पण माझ्या आजोबांनी देवाचा शोध घेतला. He was studying the Vedas. ते पूर्वी वेदांचा अभ्यास करायचे. He knew Sanskrit. आणि त्यांना संस्कृत देखील येत असे. And the Lord Jesus touched him. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पर्श केला. And he became one who began to serve the poor. आणि मग ते पुढे गरिबांची सेवा करू लागले. He did not care for his property. त्यांना त्यांच्या मालमत्तेचं काहीच घेणं देणं नव्हतं. Then my father, आणि मग माझे वडील, the Lord Jesus met my father. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या वडिलांची भेट घेतली. My father became a man who would walk with God. आणि मग माझे वडील असा मनुष्य झाले की जे देवा बरोबर चालत असत. So when I was growing up in our family, आणि जेव्हा माझ्या कुटुंबामध्ये माझी वाढ होत होती, I saw all the works of this Bible. तेव्हा मी तेथे बायबल मधील कृत्ये घडताना प्रत्यक्षात पाहिली. I saw the living Savior the same today as when he walked on earth. आणि मला असं आढळून आलं की जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्यावेळेला तो जसा होता त्याच सारखा तो आज देखील आहे. What a beautiful Savior. काय सौंदर्यवान तारणारा आहे पहा. पण first he wants you to have a new heart. प्रथम त्याची इच्छा आहे की तुम्हाकडे नवीन अंतःकरण असावं. So he told his disciples, त्यामुळे त्याने आपल्या शिष्यांना असं सांगितलं, I am going away, मी जात आहे, but I will give you a comforter. पण मी तुम्हाला एक कैवारी देईन. Even the Spirit of truth. तो म्हणजे सत्याचा आत्मा. He will guide you into all truth. आणि तोच तुम्हाला सर्व सत्यामध्ये चालवेल. He will lead you into all truth. तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, no more lies. आणि तो कैवारी आल्यावरती लबाडी पुढे चालत नाही. No more deceit or a deceitful balance. आणि जेव्हा तो कैवारी येतो तेव्हा कुठलीही फसवणूक चालत नाही. कुठलीही फसवणूक करणारे तराजू म्हणजे खोटे तराजू चालत नाहीत. And then what else did the Lord Jesus say? आणि प्रभू येशू ख्रिस्त अजून काय म्हणाला? He will reprove the world of sin, तो जगाची पापाविषयी खात्री पटवून देईल. of righteousness, आणि नीतिमत्तेविषयी खात्री पटवून देईल. of व judgment. येणाऱ्या न्यायाविषयी देखील खात्री पटवून देईल. See, लक्षात घ्या मित्रांनो, after death, मरणानंतर then the judgment, says the Bible. बायबल सांगतं की मरणानंतर न्याय हा राखून ठेवलेला आहे. See, only this week, last week, I was preaching in England. मागच्या आठवड्यामध्ये मी इंग्लंडमध्ये वचन गाजवत होतो. And all over Europe, there is a big shock. आणि सगळ्या युरोपमधील लोकांना एक मोठा धक्का बसलेला आहे. Because कारण in order to escape the cold winter in England, in Sweden, in Germany, इंग्लंड, स्वीडन आणि जर्मनी मधील त्या कडाक्याच्या थंडीपासून सुटका व्हावी याकरता many people have went to Thailand. अनेक लोक थायलंडला गेले आहेत. Thailand seems to be also a place of much prostitution. आणि थायलंड देखील अनेक प्रकारचा वेश्या व्यवसाय चालणारं ठिकाण आहे.
I do not know about Bangalore today, आणि आज बँगलोरची स्थिती काय आहे मला माहित नाही. but as a boy, I stayed in Bangalore for some time. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी काही काळाकरता बँगलोरमध्ये राहिलो आहे. I know one of my young school friends. आणि माझ्या शाळेतल्या मित्रांपैकी एक जण मला ठाऊक आहे. He became a very big army officer. की तो नंतर सैन्यातील मोठा अधिकारी बनला. But he said to me पण तो मला असं म्हणाला that when he came to की Bangalore, जेव्हा तो बँगलोरला आला होता that was the time when he began to go down into adultery. तोच तो वेळ होता की जेव्हा तो व्यभिचारामध्ये खाली खाली जाऊ लागला. Oh my dear people, अहो माझ्या प्रिय मित्रांनो, when he is come, जेव्हा पवित्र आत्मा येईल when the Holy Spirit touches आणि तो तुम्हाला you, स्पर्श करेल he will convict you of sin. तेव्हा तो तुम्हाला तुमच्या पापाविषयी जाणीव करून देऊन तुम्हाला त्या पापाविषयी टोचणी लावेल. He will show you Jesus. तो तुम्हाला येशू ख्रिस्त दाखवून देईल. Now I ask people in India आणि मी भारतामधील लोकांना असं विचारतो or anywhere in the world, किंवा जगातील कुठल्याही लोकांना, why is it you don't want the Lord Jesus? तुम्हाला येशू ख्रिस्त का बरं नको आहे? Has he done any evil to anybody? त्यांनी कोणाचं काही वाईट केलं आहे का? He only gives you a new heart. तो केवळ तुम्हाला नवीन अंतःकरण देतो. He gives you his peace. तो तुम्हाला त्याची शांती देतो. He gives you his love. तो तुम्हाला त्याचं प्रेम देतो. Oh, how are you going to live without love? तुम्ही प्रेमाशिवाय कसे काय जगू शकणार? You need the love in your family. तुम्हाला तुमच्या कुटुंबात प्रेमाची गरज आहे. You need peace in the family. तुम्हाला तुमच्या कुटुंबात शांतीची गरज Without आहे. peace, you won't have health in the family. शांतीशिवाय, You see, my dear friend, मित्रांनो, तुम्हाला शांतीशिवाय तुमच्या कुटुंबामध्ये स्वास्थ्य लाभणार नाही. when you look at Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहता then you see righteousness. तेव्हाच तुम्हाला नीतिमत्ता दिसून येते. The Holy Spirit will show you Jesus. पवित्र आत्मा तुम्हाला येशू ख्रिस्त दाखवून देईल. Sometimes we see people काही वेळा आपण असे लोक पाहतो who say, Holy Spirit, and they begin to shout. की जे पवित्र आत्मा असं म्हणत ओरडू लागतात. But पण they don't even speak the truth. पण तेच लोक साधं खरं बोलू शकत नाहीत. No, that's not the Holy Spirit. नाही, लक्षात घ्या, तो काही पवित्र आत्मा नाही. The Holy Spirit is the Spirit of truth. लक्षात घ्या, पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. 36 and 37. Second chapter. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 36 आणि 37 वचन. Therefore let all the house of Israel know assuredly that God has made that same Jesus whom you crucified both Lord and Christ. यास्तव इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त करून ठेवले. Now when they heard this, आणि हे ऐकून they were pricked in their heart त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली. and said unto Peter आणि ते पेत्र and the rest of the apostles, व इतर प्रेषितांना म्हणाले, Men and brethren, what shall we do? बंधुजन हो, आम्ही काय करावे? Look at that. लक्षात घ्या, When Peter preached on the day of Pentecost, जेव्हा 50व्या दिवशी पेत्राने भाषण केलं, that was the first visitation of the Holy Spirit. तेव्हा पवित्र आत्म्याने लोकांची भेट घेण्याची ती पहिली वेळ होती. They were pricked in their heart. तेव्हा त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये चुरचूर लागली. In other words, they were cut in their heart. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांचं अंतःकरण कापून निघालं. What does God want to do? देवाला काय करायचं आहे? He wants to awaken your conscience. त्याला तुमचा विवेक भाव जागृत करायचा आहे. And then you see your true condition. आणि मगच तुम्हाला तुमची खरी स्थिती दिसून येईल. So when this multitude which was mocking in the beginning, आणि जेव्हा हा जमाव की जो सुरुवातीला प्रेषितांची थट्टा करत होता तो जमाव, when Peter told them, जेव्हा पेत्राने त्यांना हे सांगितलं you crucified him with your wicked की hand, तुम्हीच तुमच्या वाईट हाताने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलं, but God raised him from the dead,
परंतु देवाने त्याला मरणामधून पुन्हा उठवलं. Then they were cut in their hearts. तेव्हा ते ऐकून त्यांचं अंतःकरण कापून निघालं. What did they say? ते काय म्हणाले? Oh, what must we do? बंधुजन हो, आम्ही काय करावं? How shall we escape from this untoward generation? या अनिष्ट पिढीमधून आमचा निभाव कसा काय बरं लागेल? What shall we do? आम्ही काय करावं? My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, if there is an earthquake of 9 point something Richter scale here in Bangalore, आणि जर बँगलोर मध्ये 9 रिक्टर स्केलचा भूकंप झाला, most of Bangalore, your factories, practically everything will be flattened. तर तुमचे सगळे कारखाने आणि सगळ्या काही गोष्टी अगदी उद्ध्वस्त होऊन जातील. Then people will run. आणि मग लोक पळू लागतील. But where to run? पण पळून जावं तर कुठं जावं? Where will they run? आणि ते कुठे बरं पळून जातील? Tons of concrete will fall on them. त्यांच्यावरती हा टनच्या टन कॉन्क्रीटचा ढिगारा खाली पडेल. What must we do? आणि मग आम्ही काय बरं करावं? Listen, ऐका, you're not running from an earthquake. तुम्ही काय भूकंपापासून पळत नाही आहात. You're running from the living God. तुम्ही जिवंत देवापासून पळत आहात. And what does the Bible आणि say? बायबल काय सांगतं? How shall we escape if we neglect so great salvation? इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं तर आमचा निभाव कसा बरं लागेल? Where can we run? आम्ही कुठे पळावं? How shall we escape? आम्ही कसं बरं सुटावं? Where will my family run? माझं कुटुंब त्यावेळेला कुठं पळेल? Listen, ऐका मित्रांनो, no power, कुठलंही सामर्थ्य, no idol, कुठलीही मूर्ती, no guru, कुठलाही गुरु, no leader can save you from the judgment to come. किंवा कुठलाही राजकीय नेता तुम्हाला येणाऱ्या न्यायापासून वाचवू The शकणार Lord नाही. Jesus loves you. Therefore, He प्रभू येशू ख्रिस्त opens तुमच्यावरती your heart. प्रेम करतो. त्यामुळे When Paul तो went तुमचा to अंतःकरण Europe, उघडतो. जेव्हा पौल ignorant युरोपला people in गेला India तेव्हा think, लक्षात घ्या, भारतातील अज्ञानी लोकांना असं वाटतं की oh, this is European religion, this is American religion. अरे हा तर युरोपीय धर्म आहे, हा तर अमेरिकेचा धर्म आहे. No, no, no. नाही नाही, Paul went from Asia to Europe. लक्षात घ्या, पौल हा आशियामधून युरोपला गेला And they did not know about Jesus. आणि त्यांना येशू ख्रिस्ताविषयी माहिती नव्हती. And when he declared Jesus, जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्त गाजवला, the first person, a businesswoman, God opened her heart. Lydia. तेव्हा तिथली पहिली व्यक्ती की जी व्यापारी स्त्री होती, तिचं नाव लुदिया, तिचं अंतःकरण देवाने प्रथम God will उघडलं. open your heart. त्याचप्रमाणे देव तुमचं अंतःकरण उघडेल. He will reprove you of sin. तो तुम्हाला तुमच्या पापाविषयी खात्री पटवून देईल. And you will hate your sin. आणि मग तुम्ही तुमच्या पापाचा द्वेष करू लागाल. You will cry, Lord, I want your love. तुम्ही असा आक्रोश कराल की देवा, मला तुझी प्रीती हवी आहे, I want your मला salvation. तुझं तारण हवं आहे. That is what I did. आणि मी तेच केलं. I was running away from the Lord Jesus. मी प्रभू येशू पासून पळून जात होतो. I thought Jesus will take away my joy. मला असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त माझा आनंद हिरावून घेईल. But पण what did I find? मला काय आढळून आलं? The devil was destroying my joy. की खरं पाहता सैतानच माझा आनंद उद्ध्वस्त करून टाकत होता. My joy. माझा आनंद उद्ध्वस्त करत होता. There was no peace. माझ्यामध्ये शांती नव्हती. But when Jesus drew me, पण जेव्हा येशू ख्रिस्ताने मला त्याच्याकडे खेचून घेतलं, I gave him all my life. तेव्हा मी त्याला माझं संपूर्णच्या संपूर्ण आयुष्य देऊन टाकलं. As a boy of 15 years. त्यावेळेला मी अगदी 15 वर्षाचा मुलगा होतो. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Let us pray. प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया. Let us tell God, देवाला सांगूया,
Lord, हे प्रभू, open my heart. माझंही अंतःकरण उघड. I have closed my heart. मी माझं अंतःकरण तुझ्याकरता बंद करून टाकलं आहे. My sin has closed my heart. माझ्या पापाने माझं अंतःकरण बंद करून टाकलं आहे. Lord, I open my heart. प्रभू, माझं अंतःकरण मी उघडतो. I can't hide my sin anymore. मी इथून पुढे माझं पाप लपवू शकत नाही. You came to set me free. तू मला मुक्त करण्याकरता आलास. Touch me now. Touch me मला now. आता स्पर्श कर. Bring your peace into my हे heart. प्रभू, तुझी शांती माझ्या अंतःकरणामध्ये घेऊन ये. Let everybody speak to God. सगळ्यांनी प्रार्थना करा, देवाशी बोला. Tell God, देवाला सांगा, oh my Lord, हे माझ्या प्रभू, my sin, I cannot bear my sin anymore. मी माझं पाप इथून पुढे वाहू शकत नाही. My sins are crushing me. हे माझं पाप मला अगदी चिरडून टाकत आहे. There is no peace in my heart. माझ्या अंतःकरणामध्ये शांतीच राहिली नाही. Lord Jesus, हे प्रभू येशू, forgive me. मला क्षमा कर. Give me a new heart. मला एक नवीन अंतःकरण दे. You shed your blood for me. तू माझ्याकरता तुझं रक्त सांडलं आहेस. You shed your blood as the प्रायश्चित for my sin. तू माझ्या पापाकरता तुझ्या प्रायश्चित्त बलीद्वारे रक्त वाहिलस. Make me a new man. देवा, मला एक नवीन माणूस बनव. Make me a new mother. मला एक नवीन आई बनव. A new girl. A new boy. मला एक नवीन मुलगी बनव. मला एक नवीन मुलगा बनव. Cleanse me in your blood. तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. God is listening to you. प्रियजनांनो, देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. Oh loving Father, हे प्रेमळ पित्या, we want your hand upon these dear people. तुझा हात या लोकांवरती असावा अशी आमची प्रार्थना आहे. Let your hand touch them now. तुझ्या हाताने तू त्यांना आत्ता स्पर्श कर. How long? Where will they run from you? प्रभू, अजून किती काळ तुझ्यापासून ते कोठे पळणार? Oh, when you are welcoming them, तू तर त्यांचं स्वागत करण्यास तयारच आहे. when you are extending your arms to them, तू आपला हात त्यांच्याकडे पुढे करत आहेस. help them to run into your bosom. प्रभू, तुझ्या उराशी धाव घेण्यास त्यांचं सहाय्य कर. Come to their family. त्यांच्या कुटुंबामध्ये ये. Let them not hide their sins anymore. त्याने इथून पुढे त्यांचं पाप लपवून ठेवू नये. Give them a new heart. त्यांना एक नवीन अंतःकरण दे. We ask in Jesus' holy name. या सगळ्या गोष्टी आम्ही येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. Amen. आमेन.